आपल्याकडे महालक्ष्मीचा महाराष्ट्रात फार मोठा एक सण आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये या महालक्ष्मीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, फारसं महत्त्व आहे। पण मधल्या काळात त्या सणाची फार वाताहत केली काही बायकांनी, काही पुरुषांनी। या सणामध्ये कोणाला काही उष्ण न देणे, पीठ न देणे, मीठ न देणे, तेल न देणे असं नसतं माझ्या माहितीनं। या सणामध्ये एखाद्या गरीबाला जर जेव घातलं तर कायमस्वरूपी तुमच्याकडे लक्ष्मी उभी राहील। अशा या खुळचट कल्पना, ह्या अंधश्रद्धा डोक्यातल्या काढा। मुळात बऱ्याच बायकांना महालक्ष्मीचा सण कशाचा तेच माहीत नाही। लक्ष्मी तर आपल्याकडे रामसरी एकच आहे, देवाची पत्नी लक्ष्मी एक, मग दोन कोण? कोण दोन? कोण दोन? कोण दोन? लक्ष्मीला एक ज्येष्ठ बहीण होती। हिचं एका साधूशी लग्न झालं। तिचं नाव आहे अवदसा। तिचं एका साधूशी लग्न झालं आणि अवदशीला भजन आवडत नाही, पूजन आवडत नाही, परमार्थ आवडत नाही, सात्विकपणा आवडत नाही, सदाचार आवडत नाही। तिला फक्त विलासी जीवन आवडतं आणि साधूला ती आवडत नव्हती। मग एके दिवशी अवदशीची आणि साधूची, त्या साधूनं देवाला विनंती केली, प्रभो हिच्यातनं मला मोकळीक द्या, माझं फार जीवन वाताहत झालंय, मला मोकळीक द्या। आणि त्या अवदशीनं सुद्धा भगवंताची विनंती केली, मला असला पती नकोय। दोघाच्या सहमतीनं दोघाची सोड मोकळीक झाली। पण अवदशी सोबत कोणीच लग्न करायला तयार नाही। अवदसा कोणाला आवडत असती का? अवदसा कोणाला म्हणायचं? आम्ही एका घरी जेवायला गेलो, जेवायला गेल्यावर सगळ्यांनं आम्हाला भजे वगैरे खाल्ले। ती बाई जेवायला बसली, तिने भजे खाल्लेत नाही। तिच्या नवऱ्याला विचारलं, हिनं भजे का खाल्ले नाही? ती म्हणली ती तळतानाच खाती, ती गार झाल्यावर खात नाही, ती तळतानाच खाती। हां, मग ती नवरा जेवायला येणार आहे का महाराज जेवायला येणार आहे तिचं काय, ती अगोदरच खाती। हे अवदशीचं लक्षण आहे। अशी बायको ज्याची असेल त्यानं समजायचं मी अवदशीची लग्न केलंय, मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळती कोणाची अवदसा आहे म्हणून। पण आता मला काय करायचं त्याच्यावर काही संबंध नाही। खालीवरी बोलणाऱ्या बायका सुद्धा मला कळतात, तुम्ही तिघीजणी नवऱ्याला येडेवानी बोलतात तुम्ही। पण कसं आहे माहिती आहे का, हे तुम्हाला जड जाईन रामसर, त्याच्यामुळे एवढ्या वेळेस वागून घेतो। जाऊ द्या, मागच्या कप्प्यात पण चौघीजणी येतात, अशा टकटक दिसायलात मला। तुम्ही तुळशीला पाणी घालतात, महादेवाला पाणी घालतात, पांडुरंगाला मंजुळा वाहतात, हरिपाठ म्हणतात, पण नवऱ्याला नीट बोलत नाहीत। किती तुमच्या शापानं मंडप जळण येऊ, पण कोणीतरी इथं सात्विक असेल त्याच्यामुळे मंडप वाचलाय। पण असू द्या, असं करत जाऊ नका, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, नवऱ्याला देव मानी जा। चला, अवदशीला कोणी मानायला तयार नाही। मग अवदसा बसवली कुठं? ती मंदिराच्या पायरीला। आणि वृक्षामाजी आश्वस्तू, देवाचा अधिष्ठान आश्वस्त म्हणजे पिंपळामध्ये आहे। ऋषितुल्य एक वृक्ष आहे, त्याला वड म्हणतात, आणि पिंपळ याच्या पायथ्याला आणि मंदिराच्या पायरीला अवदसा बसवली। मग अवदशीनं सांगितलं, मी जेवायचं कधी? जो मंदिरामध्ये पत्ते खेळन, जो मंदिरामध्ये तंबाखू सुपारी गुटखा खाईल, जो मंदिरामध्ये अवास्तव गप्पा करीन, आणि घरी जाताना त्याच्या कष्टाला धरून तो त्याच्या घरी जायचं। चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांना मंदिरातून परत जाताना त्याच्या घरी जायचं। मस्जिदीत हे अनुकरण कधीच नाही बरं। हां, इतर धर्मियांच्या तीर्थस्थळावर जा तुम्ही, त्यांच्या धर्ममंदिरात जा, अत्यंत सात्विकता आहे। आपल्याकडे ही मंदिरं मोकळी झाली या नालायक लोकांना। म्हणून ती पायरीला बसवली। आपण जरी देवळात गेलो असं वाटतंय, पण आपण चुकीचं वर्तन केल्यामुळं आपल्याकडे अवदसा आली। आणि अवदशीनं दुसरा प्रश्न केला, या वडाच्या झाडाखाली, या पिंपळाच्या झाडाखाली, या मंदिरामध्ये जर चुकीची माणसं आलीच नाही तर मी जायचं कुठं? म्हणून विश्वाच्या मालकाने एक न्याय दिला। भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नावाचं नक्षत्र येईल। अनुराधा नावाच्या नक्षत्रावर लक्ष्मी येत असते। लक्ष्मीचं येण्याचं नक्षत्र अनुराधा आहे। मग या अनुराधा नक्षत्रावर लक्ष्मी येत राहील आणि त्या नक्षत्रावर तुला बहिणीसोबत जाता येईल। आणि मग मूळ नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र, आजचं जे नक्षत्र असतं का जेवायचं, हे नक्षत्र मूळ, ज्येष्ठा असं नक्षत्र असतं। आणि मग या नक्षत्रावर तुम्हा दोघी बहिणीला विश्वात जेव घालतील। आज ती प्रथा आहे। राहायला व्यवहार देण्या घेण्याचा, हे नक्षत्र व्यवहार करण्यासाठी थोडे चुकीचे असतात।
मोठी मोठी व्यवहार करण्यासाठी चुकीची असतात, भाकरी देण्यासाठी चुकीची नसतात रामसर. एक शिपभर तेल देण्यासाठी महाराज चुकीची नसतात, एखाद्याला वाटीभर पीठ देण्यासाठी चुकीची नसतात. आणि असं काही दिल्यानं लक्ष्मी जात नसते. असं जर नेल्यानं लक्ष्मी गेली असती तर तुमच्या घरातला तुमच्या बाथरूममध्ये टावेल अडकिलेला होता, मी तो जर घडी करून घोळात जाऊन माझ्या गाडीत टाकला असता तर तुम्ही मला म्हणले असते का टावेल चोरला म्हणून? आज तर लक्ष्मीचा सण आहे. केरू महाराज यांच्या घराचा जर रामसरच्या घरचा जर मी टावेल नेला तर रामसरची ही काळ्या माईला सुपीक करण्याची कंपनी गिरगावकराच्या घरात येईल. असं नसतं रामसर. असं दिल्या घेतल्यानं जर तुमची लक्ष्मी आज काही घेतल्यानं आली असती तर तुमच्या शेतातली चिमूटभर माती मी माझ्या घरी नेली असती, तुमची जमीन माझ्या नावची होईल का? ह्या चुकीच्या अवस्था आहे. आता आपली ही महालक्ष्मीचा सण या निमित्त करत आहे. खरं तर लक्ष्मीचा जो नैवेद्य आहे का, तिला आंबाड्याची भाजी, ज्वारीची फळं, ज्वारी असते ना त्या ज्वारीला सोहळं कुटणं म्हणतात. तिला थोडंसं पाणी लावून उखळामध्ये मुसळानं कुटायची असती. आता तुम्हाला कुठं मुसळ धरता येईल? तुम्ही मुसळ धरलं फक्त नवऱ्याला पळवायला, घेतलं मुसळ लागली पाठी. तुम्ही ज्वारी कुटायला मुसळ धरा. हां, तुम्ही कधी कधी साळी कांडायला मुसळ धरा, तिचा सात्विकपणा मिळेल आपल्याला, आहे का नाही? घरी डाळी करण्यासाठी जातं वापरा, सात्विकपणा मिळेल आपल्याला. सगळं कुठली कुठली डाळ? फटका डाळ. आपल्याला सगळं फटका लागतोय म्हणून आजाराचा बी फटका असा बसायला आहे आणि मग खिशाला बी फटका असा लागायला की बघायचं काम नाही. कधी कधी आपलं ते सोहळं कुटलेली ज्वारी ती दळून त्याची फळं लक्ष्मीला आहेत. आणि जे वरी टांगलेला जो फुलवारा असतो का, त्या दोघीजणी असतात ना अशा, यदन्नो रमः पराभयस्तो हस्तत्वयो यतम खाद्या सुपदार्थायाम दृश्यायामी. नुसतं बघत आहेत त्यावरी. ती काय लक्ष्मी असं घेऊन खात नाही, तिला ते आवडतच नाही. हे सगळं वरी टांगलेले जे नाना प्रकारचे पक्वान्न आहेत का, ती लक्ष्मीची मोठी बहीण आहे, तिला अवदासा. ह्या निमित्ताकरता असा नाना प्रकारच्या अवस्थेतला पुराणातला एक सण आहे. याचं एक वेगळ्या प्रतीचा अंधश्रद्धा म्हणून डोक्यात आणू नका. अहो, याच्यावर अन्नदान झालं म्हणजे फारसं पुण्य प्राप्त होत असते. काही बी लक्ष्म्या आता आज जेवायचं असतं, उद्या सकाळचा कार्यक्रम, बाथरूमला जायच्या अगोदर गाठी मारतात. बाथरूममध्ये लक्ष्मी जायला इतकी इडपट आहे का? अहो, तुम्ही बाथरूममध्ये शिल्लक वेळ बसत नाहीत, लक्ष्मी कशी बसेल? गाठी बांधणं म्हणजे खुनगाठ बांधायची. वर्षभर आता आपण चुका करायच्या नाही, अधर्मानं वागायचं नाही. ह्या खुनगाठी बांधून तो दोरा आपल्या महत्त्वाच्या वस्तूला बांधित असतात. तिजोरीला बांधतात, गाडीला बांधतात, शेतातल्या एखाद्या वस्तूला बांधतात. असं त्याचं. आणि सदृढ जगण्याचा आयुष्य वाढत नाही, पण सदृढ जगण्याची संमती कोणी दिली असेल तर गायीनं दिली. शरीर जर आजारी पडलं तर डॉक्टरकडे जातो, शरीर आजारी पडलं तर डॉक्टरकडे जातो. माती जर आजारी पडली रामसर तर गाईकडे जावं लागेल. मातीचा आजारपणा मग ते दूर करायचा असेल तर गाईची अत्यंत गरज आहे. गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, अत्यंत गरज आहे. या शरीराला दुरुस्त करण्याचं केंद्र आहे वैद्यकीय क्षेत्र, हॉस्पिटल, डॉक्टर. पण मातीला शुद्ध करण्याची ताकद फक्त गाईच्या गोमूत्रात आणि गाईच्या शेणात आहे. ती जर शुद्ध झाली तर या शरीराला जास्त वैद्याकडे जायचं काम पडणार नाही. म्हणून पुराणामध्ये गाईवर सुद्धा प्रेम करा असं सांगितलं. आणि मला असं वाटतंय रामसर, तुमच्याकडं तिन्ही सेवा येतात. तुम्ही आईची सेवा केली, कालवश आईची पुन्हा करता, गाईची करता, आणि या देशातल्या सर्व जनतेला सदृढ अशा प्रकारचं आयुष्य प्राप्त हो म्हणून मातीवर पण प्रेम करता. म्हणून बरंचसं वाटलं मला. अजयनं जास्त आग्रह केला तुमचं कीर्तन घेण्याचा, म्हणून घेतलं की मातीवर प्रेम करणारा माणूस आहे. माती म्हणजे शेतीवर प्रेम करणारा माणूस आहे, शेतकऱ्याशी नाळ असलेला व्यक्ती आहे. एरवी सगळ्यांना शेतकरी फक्त काही निमित्तापुरते आवडतात, कायमस्वरूपी आवडत नाहीत. काही निमित्तापुरते आवडतात, काही निमित्तापुरते. सर्वत्र शेतकरी आवडत नाही बरं का. इतके हरामखोर लोक आहेत आपल्याकडे, खूप खूप भडवी लोक आहेत.
तुम्ही अजून लक्षात घ्या, चांगल्याच्या घरी लग्न असेल तर क्वालिटीचे, क्वालिटी म्हणजे हे म्हणतात त्याला क्वालिटी, भिकार चोट असतात ते, माईल सांभाळीत नाही, बापाला सांभाळीत नाही, फक्त 10-5 बंडला असतात हरामखोराकडं, आणि त्या चमकलेल्या लोकायला पत्रिका असतात. मळकं धोत्र, मळकं शर्ट, फाटकी बनेल, खांदा त्या खोऱ्याच्या दांड्यानं फाटलेला असतो, मात्र विश्वाला मोती पोचवतो, अशा शेतकऱ्याला कमी पत्रिका असतात नालायकांच्या. कारण देव बी असा हुशार आहे, कारण या भडव्यांचं अन्न चांगल्या लोकांना खाऊ पण देत नाही, ते पण हुशारच आहे ना. विठाला विठाला एक जण म्हणला, महाराज इतकं कडक बोलल्यावर तुमची कीर्तन कोण गेला? अरे जाय म्हणलं फुसक्या, माझं भलं करणारा पंढरपुरात आहे, तू कोण भलं करशील माझं? आणि तुझ्यात काय ताकद आहे? तूच मिठेव. हा, तू तुझ्याच बायकोचे दागिने बँकेत ठुले खताडासाठी, बाळू महाराजाचं काय धुणार आहेस तू? हा, माझं धुणारा पंढरपुरात आहे. रामसर जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले, एरी म्हणालो बरं का मी, हो कॅमेरे चालू आहेत, तुम्ही मला 2 कोटी रुपये दिले आणि गोंदे इंटरचेंडून वरी समृद्धीवर चढता चढताच जर मला अटॅक आला आणि मी जर मेलो तर 2 कोटी काय करायचे? मला किती दिवस सदृढ ठेवायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे, तुमच्या नाही. तुम्ही तुमचं सांभाळा. पण खरं बोलायचं, वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीनं कोणाची भीड ठेवायची नाही. कोणाला राग आला तरी येऊ, काय घेणार नाही, नका घेऊ, काय करायचं त्याच्याशी. पण ज्ञानोबा तुकोबारायला आवडेल असं बोलत राहायचं. म्हणून माईची, गाईची आणि मातीची सेवा करणारं एक व्यक्तिमत्व आदरणीय रामसर आहेत. मला वाटतं चांगल्या प्रतीचा समूह SCT वैदिक शेतकरी अशी गोडशी त्यांच्याकडं कंपनी आहे, समूह आहे. त्यामार्फत गाईसाठी, मातीसाठी, गाईला सदृढ तंदुरुस्त बनवण्यासाठी आणि मातीला सुद्धा तिच्यातले आजार दूर करण्यासाठी असं एक छोटंसं केंद्र रामसरांनी टाकलं. त्या केंद्राची उंच भरारी गरुडाच्या झेपेनं उंच जावो आणि पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर हे आपल्या काळ्या मातीशी राबलेल्या शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि विषमुक्त शेती करावी असा भाव व्यतीत करतो. आणि ते प्रगटीकरण सर्वांनी करावं, त्यांच्या अंतःकरणात ती भाव द्यावा, ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय गोसावी बुवा आहेत. या परिसरातलं गोडसं रत्न, या परिसरातलं गायन क्षेत्रातलं गोडसं रत्न आदरणीय मतेबुवा आहेत. आदरणीय राजेंद्र महाराज आहेत. जय केरू महाराज आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद. शरीराची होय माती, राजयोग किती जरी मोठा असेल तर त्या शरीराची माती स्वर्गीय सौभाग्यवती इंदुताईंना जावं लागलं. 1-2 माता सांगतो या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या. काही मावल्या किती अधिकारी होत्या लक्षात घ्या. कोणी सांगत असेल मी अमक्या नोकरीला आहे, माझ्या तालुका ताब्यात आहे. कोणी म्हणत असेल मी इतके पुस्तकं पाठ केले, मी आमकं केलं, मी तमकं केलं. एक लक्षात ठेवा, या देशातल्या शिक्षण महर्षाची पत्नी, नुसत्या भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश होते या सर्व देशातला शिक्षण महर्षी, त्या महर्षीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. शिक्षण महर्षी. आता काय तालुक्या गणित झालेत, कोपऱ्यावर झालेत, काय नाही. 1-2 शाळा टाकल्या की शिक्षण महर्षी. काय नसतं त्याला. कारण काय असतं माहिती आहे का, पदवी कोणी दिली आणि कोणाला दिली हा महत्वाचा भाग असतोय. कोणी दिली आता मी उद्या पत्रिकेवर नाव टाकतो, बाळू महाराज गिरगावकर शास्त्री, हरिपाठ रिवस. माझा नाही म्हणा, तसं नाही होणार. पण महाराज ती शोभली पाहिजे ना ती पदवी. आता मी शास्त्री पदवी टाकली कारण मी न्याय केलंय का, कुठल्या कशात केली का, काय केली, सांख्यशास्त्रात केली का, कशात केली, याला लागन का नाही मुद्दा. म्हणून ह्या कोरड्या पदव्या लावायच्या नाही. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी.
गौरव करून घ्यायचा असेल तर त्या परीक्षेत तुम्ही पास झाले पाहिजे, तर तुम्ही ती कसोटी, तर ती पदवी लावत जा. अन्यथा त्या पदवीनं तुम्हालाही मळमळ होत असेल. अशा मळमळ होणाऱ्या पदव्या विनाकारण लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या पदव्या चुकीच्या आहेत. महाराज विश्वातला शिक्षण महर्षी, त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. मला एक मुलगा आहे, त्याला शाळेत टाकायचं. 2-4 शाळेची लोक आली, त्याच्यात काही मावल्या सुद्धा होत्या. तुमचा मुलगा आमच्या शाळेत टाका, तुमचा मुलगा आमच्या शाळेत टाका. एक उदाहरण सांगतोय. तर मी म्हणलो आता तुम्ही 3 लोक आलात, सकाळी एक जण येऊन गेले, काल एक आले, आज एक तुम्ही आलात दुपारच्या नंतर, असं काय तुमच्या शाळेत? तर त्या सरांनी सांगितलं, त्या गुरुजींनी सांगितलं, आमच्याकडे आमदाराचा नातू शिकतोय, विद्यमान आमदाराचा नातू आमच्या शाळेत शिकतोय. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की आमदाराचा नातू जर आमच्या शाळेत शिकत असेल तर बाळू महाराज तुमचं कट्टा आमच्या शाळेत टाका. त्यांना काय मोठेपण माहीत होतं का? मग ते विद्यमान आमदाराचा नातू आमच्या शाळेत शिकतो. सगळी आमदारं, सगळी खासदारं, सगळी मंत्री, सगळे नेते, सगळे महाराज, सगळे शिक्षण क्षेत्रातले कोण्या दिवशी बटन दाबून मारायचेत, हे ज्याच्या हातात आहे सगळ्याचा बॉस, पंढरपुरातला मालक, हा विश्वाचा मालक सांदीपनींच्या इथं शिकत होता. महर्षी सांदीपनीकडे शिकायचा. आमदारन, बाळू महाराजन, खासदारन, मंत्रीन, पंतप्रधानन, राष्ट्रपतीन हे कुठं गिरीत बसायचे? हे कोण्या दिवशी संपवायचे? ज्यांच्या हातात आहे तो जगाचा बाप आहे. महाराज वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया पणे, सूर्यासी चालणे तुझिया पणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. एका व्यक्तीनं 4.25 कोटीचं घर बांधलं. गरीब माणूस होता, कष्ट केले, मोठा झाला, त्याच्या कष्टाला यश दिलं देवानं, लक्ष्मीची प्राप्ती झाली आणि 4.25 कोटी रुपयाचं घर बांधलं. वास्तुशांती 7-8 हजार लोकांचं अन्नदान केलं असेल, एवढी झाली. परिसरातल्या प्रत्येक महाराजाला आहेर केला. धोत्र, शर्ट, टोपी, रुमाल, सगळं काय. कर्मनो गहनो गती, माझं नशीब फुटकं, मला जाता नाही आलं, कारण मला माझा नाद आहे. आपली ज्वारी पाड्याशिवाय दुसऱ्याच्या खळ्याला जात नाही, असा नियम असावा. पण तो माणूस बहादर होता, त्यानं मला घरी आहेर पाठीला. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदाखांदी चोर. नशीब बरं बाळायचं, घरी आहेर आला. औपचारिकता लक्षात आली गोसावी बुवा. ज्या माणसानं एवढी आपल्यावर श्रद्धा, आपण कार्यक्रमाला उपस्थित नसताना आपल्याला तो आहेर म्हणजे केवढ्याचा असेल तो नाही, सन्मानाची किंमत केल्या जात नाही, तो एक आदर आहे. आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, त्या वास्तुशांतीला 10-15 दिवस झालेत, आपण सकाळी सकाळी त्या भागात कीर्तनाला चाललो, आता जाता जाता त्यांच्याकडे चहा घेऊ, काय दूध चहा पाणी काय असेल घेऊ आणि त्यांना भेट देऊ. की आम्हाला त्या दिवशी येणं झालं नाही, पण त्यानं सांगितलं 4 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला संदेश आलाय, तो माणूस गेला.
आता मला काही तसा मोबाईल नसल्यामुळं कळालं नाही ते व्हॉट्सअप वगैरे काही नाही कळालं नाही. पण ड्रायव्हरनं सांगितलं, राजेहो लक्षात घ्या, 4.25 कोटीचं घर ज्यानं बांधलंय त्या घरात राहू द्यायचं का न राहू द्यायचं हे पंढरपुरातल्याच्या हातात आहे, तुमच्या नाही, तुमच्या नाही, तुमच्या नाही. 1200 कोटीची प्रॉपर्टी रामसर एका माणसाची, एकच मुलगा, 1200 कोटीची प्रॉपर्टी. मुलगा धुळ्याला शिकायला होता. आता 1200 कोटी रुपये ज्याच्या बापाकडे त्याचं पोरग कशाला शिकायला ठेवलं. एक जण म्हणला कशाला शिकवायचं, म्हणलं हे सांभाळण्यासाठी शिकावं लागेल, नाही तर हे 1200 कोटी तर बाप मारायच्या 13व्याला ठवाचं नाही ते. 13व्याच्या दिवशी 10व्याच्या दिवशी ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा राहायची नाही ना. जाऊ द्या, ब्राह्मण फुकट करील एखाद्या वेळेस, मी जवळचा असलो तर फुकट करील. पण त्या या पिंडावर ठेवाला तर एखादा आणा लागन आदला पिंडावर ठेवाला, म्हणून शिकायला धुळ्याला ठेवलं. पण ते इतकं शहाणं होतं, ते वाढदिवसाच्या दिवशी धाब्यावर जेवायला गेलं, स्कूटीला कट हाणू लागले आणि कंटेनर खाली गेलं. कानाच्या वरी असा रुपयासारखा भाग त्याचा फुटल्या गेला. सगळी ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. काही गर्व करू नका. हो, अतिताईपणा कशाचाच नाही. गाड्याचा गर्व नको, पैशाचा गर्व नको. एक जण परवाला सांगतो बरं का, पुन्हा डबल सांगतो, त्या पोराचं अशी चावी फिरू लागला मग ते बुवा, अशी गाडीची चावी अशी, ती आता चावीला किचन असते ना ते असं गोल अशी फिरू लागला. तर मी म्हणलं मी 10 मिनटं झालं तू चावी कशी काय फिरवायला. मित्रच होता, म्हणला तुला दाखवायलो. म्हणलं मला कसं काय दाखवायला. म्हणलं मागच्या आठवड्यात 12 लाखाची गाडी घेतली. म्हणलं मला दाखवायला कशाला तू. नाही म्हणला, मला बऱ्याच दिवसापासून खंत होती तुला गाडी येईन मला नाही. म्हणलं मग तू गाडी घेतली तर अभिनंदन. नाही म्हणला तुला गाडीतच न्यायचं आहे. मी म्हणलं प्रांजळपणानं बस म्हणत असतील तर 2-4 दिवस कीर्तनाला तूही नेतो, पण फुगीरपणात म्हणत असेल तर मी रावणालाही मोजीत नाही तर तुला कसा मोजीन. नाही म्हणला 12 लाखाची गाडी. म्हणला ऐक, ठाणा रेल्वे स्टेशनला मला घ्यायला आलेला एक व्यक्ती तो तृतीयपंथी होता, त्याला 2.25 कोटीची गाडी बसायला होती. इथं कोणी बी हातवरी करून सांगावं 2.25 कोटीची गाडी कोणाला आहे. या महाराष्ट्रातला, या भारत देशातला टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा, सुपारीचं व्यसन नसणारा तृतीयपंथी 2.25 कोटीच्या गाडीत बसतो. त्याला म्हणलं 12 लाखाची गाडी, त्याचे टायर तरी येतील का. आणि कशाला शहाणपणा करतो. मला असं वाटतंय की त्यानं श्रीमंत म्हणावा की त्याच्यापेक्षा जगात कोणी नसावा. त्यानं म्हणावं मी मोठा आहे, माणसानं त्यानं म्हणावं मला महागडी गाडी आहे, त्याच्यापेक्षा किमान तालुक्यात तरी कोणाला दुसरी नसावा. अरे कोपऱ्या कोपऱ्यावर गाड्या लागल्यात, त्याच्यावर धूळ पुसायला कोणी नाही. आणि काय सांगतो तुम्हाला गाडी मला घोडी मुकाट्या बस. हे 2-4 पत्रातल्या लोकायला सांभाळ, येड्यासारखं करू नकोस. 1200 कोटीची प्रॉपर्टी. एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. तिथं नेल्याच्या नंतर मोठी मोठी वैद्यकीय क्षेत्रातली लोकं आली. आयुष्य असल्यावर प्रयत्न करत आहेत. 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. जालना हॉस्पिटलला दाखल झालो. आदरणीय हुशे साहेबांनी माझ्यावर फारशी चर्या केली आणि मी निदान बसून तरी कीर्तन करण्याच्या लायकीचं आहे. असं काम शेतात किती पण करतो, पण 20 मिनिटाच्या नंतर पाय थरथर कापतोय. चालतो किती पण. आता तर खूप चालणार आहे 3 महिने, 2-3 महिने फोनही करू नका कीर्तनासाठी. तसं त्या व्यक्तीला चेन्नईला बऱ्यापैकी वैद्यकीय क्षेत्रातले लोक आले. एवढा मोठा माणूस म्हणलं तिथं कमी असेल का मग ते बाबा. एअर ॲम्ब्युलन्सनं नेलं ते शरीर. वैद्यकीय क्षेत्रातली एक तज्ज्ञ व्यक्ती होती, व्हीलचेअरवर चालली होती. 1200 कोटीची प्रॉपर्टी, रामसर एकुलता एक मुलगा. डोळे भरून आले. वैद्यकीय क्षेत्रातल्या त्या तज्ज्ञ व्यक्तीनं, तो ब्रेन तज्ज्ञ, मेंदूचा डॉक्टर होता आणि परिचित होता. सर, हा मुलगा माझं जीवन आहे, हा जर संपला तर माझ्या आयुष्याची राख रांगोळी आहे, हे कोण सांभाळेल. महाराज अशी प्रसंग येत असतात पैशावाल्याला. महाभारतातला एक गोड प्रसंग आहे. द्रौपदीची 5 लेकरं अश्वत्थाम्याने कापली. मूर्ख होता अश्वत्थामा. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, आणि अश्वत्थामावधी पांडव पुत्र.
हात झोपीत कापले, निष्पाप लेकरायला कापलं. महाराज, या भारत देशातला मानवी लोकातला एक सिंह होता, 4 सिंहापैकी एक सिंह. 2 सांगतो, एक कर्ण आणि एक अभिमन्यू. 2 राहू द्या ना, सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. मानवी क्षेत्रामध्ये 4च सिंह होते, 4. त्याच्यापैकी एक कर्ण आणि एक अभिमन्यू. तो अभिमन्यू रामसर मारला गेला. पण मला सांगा, पांडवांना जिंकून काय फायदा होता? रक्तरंजित गादी प्राप्त झाली. महाराज, या पांडवांच्या कुळातली अर्जुनाची सून उत्तरा हिने देवाला विनंती केली, देवा, स्वतःच्या संसाराची राख करून तो आम्हाला राज्य देण्यासाठी आला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाचे 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन मेले. वज्र नावाचा नातू वाचला फक्त. मग स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठुलं. आम्हा पांडवांचं एवढं मोठं वर्चस्व या पवित्र भारत देशात वाढवतोच तेव्हा, जरी कौरव मेले पांडव जिंकले तरी या गादीवर बसायचं कोणी? द्रौपदीची 5 मारली, माझ्या पतीला मारलंस. महाराज, नवरा मृत्यू पावल्याच्या नंतर किती धाडशी बाई असेल कल्पना करा. किती धाडशी बाई असेल, किती धाडशी बाई. नवरा मृत्यू पावला, नवरा 22.5 वर्ष वय होतं नवऱ्याचं, आणि तो नवरा भारत देशातला मानवी सिंह मृत्यू पावला. तो किती मोठ्या मंत्र्याचा जवळचा, पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भासा अभिमन्यू महाराज. आणि त्याची पत्नी उत्तरा सांगते, देवा, कशाला दिलंस रे आम्हाला? जरी माझे सासरे जिंकले तरी हे खायचं कोणी? त्यावेळेला 4.5 महिन्याचा गर्भ पोटात होता. आणि मग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, सुदर्शन पाठीलं, सूक्ष्म रूप घेतलं, श्वासात आत प्रवेश केला आणि त्याचं संरक्षण केलं. महाराज, त्या 1200 कोटीवाल्याला तेच झालं असेल रामसर, जे उत्तरेच्या बाबतीत झालं का तेच 1200 कोटीवाल्याला झालं असेल. तेव्हा त्या डॉक्टरना सांगितलं, सरजी, हे मुलगा माझं जीवन आहे, हे संपला, सगळं माझा उन्हाळा झाला. महाराज, वैद्यकीय क्षेत्रातली मोठी व्यक्ती ओटीमध्ये चालले होते, ऑपरेशन थिएटरमध्ये. जाता जाता खिशातली नॅपकिन काढली आणि 1200 कोटीची प्रॉपर्टी ज्याच्याकडे आहे त्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, दादा, मी सुद्धा पांडुरंगाचा उपासक आहे. तुम्ही व्यापार क्षेत्रात आहात, मी वैद्यकीय क्षेत्रात आहे. मी सुद्धा पांडुरंगाचा उपासक आहे. माझ्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये एक धन्वंतरी नावाची देवता आहे. 14 रत्नापैकी एक रत्न आहे धन्वंतरी नावाचं. रत्न 14 रत्नापैकी प्राप्त झालं. एक चतुर्भुज मूर्ती असते, हातामध्ये अमृताचा कलश असतो. ही मूर्ती वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांच्या ऑफिसमध्ये असते. त्याला डॉक्टर थोडा भानावर असला तर, नाही तर त्याला त्याचं कळतच नसेल तर त्याला काय घेणं आहे, त्याच्याशी काही संबंध नाही ना. ते वैद्यकीय, तो धन्वंतरी आहे. माझ्या वाचनामध्ये विश्वामध्ये 6 वैद्य झाले, त्याच्यापैकी 2 सांगतो. 1 नंबरचा वैद्य धन्वंतरी आणि 2 नंबरचा वैद्य सुषेण. ज्या सुषेणानं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे डोळे पुसले. मर्यादा पुरुषोत्तम का नाव पडलं पुरुषोत्तम? पृथ्वीवर जितके देश आहेत आणि या सर्व देशात पुरुष आहेत, सर्व पुरुषातला उत्तम त्याचं नाव पुरुषोत्तम. कारण रामासारखा उत्तम पुरुषच नाही, रामासारखा उत्तम पुरुष नाही. अगा, चित्रीची देखुनी कामिना. चित्रातली स्त्री पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होत नव्हता त्याला म्हणायचं राम. चित्रातली सुद्धा स्त्री आवडत नव्हती सीतेच्या व्यतिरिक्त, त्याला म्हणायचं राम. आणि सर्वत्र सौंदर्य दिसल्याच्या नंतर आपल्यात काम उत्पन्न होतो, आपल्याला म्हणायचं रावण. विठाला महाराजा सुषेण नावाच्या वैद्यांनी लक्ष्मणांना अमृतवेली दिल्या आणि त्या अवस्थेतून बाजूला केलं, रामचंद्राचे डोळे पुसले. तसा हा धन्वंतरी आहे. डॉक्टरांनी सांगितलं, दादा, तुम्ही व्यापार क्षेत्रात मोठे आहात, 1200 कोटीची तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याच्यातले 25 कोटी रुपये डॉक्टरला देऊ केले. तुमच्या मानानं तुमचं हॉस्पिटल इतकं मोठं नाही, ह्या 25 कोटीत तुम्ही इतकं सुंदर हॉस्पिटल करा. पण डॉक्टरनं सांगितलं, दादा, याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ? काही नाही, एकच काम करा, माझा मुलगा मरू देऊ नका. माझा मुलगा मरू देऊ नका.
डॉक्टरनं सांगितलं, दादा तुम्ही व्यापार क्षेत्रात मोठे आहात, क्रांती केली, मी वैद्यकीय क्षेत्रात मला धन्वंतरीची कृपा झाली, पण एक लक्षात ठेवा, मला सुद्धा एकच मुलगा आहे. डॉक्टरनं सांगितलं, मला सुद्धा एकच मुलगा आहे. तुमचा मुलगा ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये त्या टेबलवर असेल, त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करत असताना मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला असं डोक्यातलं काढून टाकेल. त्या ऑपरेशन करत असताना मी असं समजेल की माझाच मुलगा आहे, स्वतःचा मुलगा समजून मी त्याचं ऑपरेशन करेल. काय मला धन्वंतरीच्या कृपेने माझ्या वैद्यकीय क्षेत्रातला जेवढा अभ्यास आहे तेवढा ओतण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात ठेवा दादा, मारायचा का जिवंत ठेवायचा हे मात्र वरच्याच्या हातात आहे. मारायचा का जिवंत ठेवायचा हे मात्र वरच्याच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. मृत्यू अटळ आहे, शरीराची माती निश्चित ठरलेली आहे. कल्पना करा, एखाद्या शाळेमध्ये आमदाराचा नातू शिकत असेल, मंत्र्याचा मुलगा शिकत असेल, एखाद्या व्यापाऱ्याचा नातू शिकत असेल, हजारो एकर शेती आहे त्या शेतकऱ्याचा मुलगा शिकत असेल, जागतिक लेवलला गाजलेल्या महाराजाचा मुलगा शिकत असेल, कोणाचा शिकत असेल, त्याच्यापेक्षा विश्व ज्याच्या कृपेने चालतोय तो जगाचा बाप ज्या शाळेत शिकतो ती शाळा किती मोठी असेल कल्पना करा. त्या शाळेतले गुरुजी होते, त्या शाळेतले शिक्षक होते महर्षी सांदीपनी. परवाला एका माणसाकडे गेलो, गडबड होती, घालमेल होती. मला त्यांनी 20 मिनिटं बसायला लावलं आणि मुलांना खालपर्यंत सोडलं. मी बोललो, तुम्ही एवढ्या गडबडीत लेकरं शाळेत पाठवली, त्यांना डबे नाहीत, काय नाहीत. काही नाही म्हणे, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण शाळेत आहे. एका मुलाची फीस 2,27,000 रुपये आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये 4 फळं असणार, त्याच्यातली एक चकती का असणार, पण 4 फळं असणार, ते सक्तीनं खाऊ घालणार. दुपारच्या जेवणामध्ये 1.5 चपाती एकदम फलका असेल, ती खावीच लागेल. आमची लेकरं आमच्या हातानं खात नाहीत, पण तिथं खातात. इतकी सुविधा, एवढी सुविधा, एवढी सुविधा. मला सांगा, ज्या पंढरपुरातल्या मालकांनी कृपा केल्याच्या नंतर आमची लेकरं त्या शाळेत आम्ही शिकू शकतो. आणि विश्वाचा बाप अशा शाळेत शिकत होता की त्या शाळेत शिकत भाकरी खाण्यासाठी त्याला स्वतः वाळलेलं सरपण आणावं लागायचं. झाडाच्या पडलेल्या काड्या कुट्या त्याला स्वतः आणावं लागायच्या, स्वतः. त्यावेळेला त्या शाळेतल्या गुरुजींच्या धर्मपत्नीनं त्याला जेवायला द्यायचं. महर्षी सांदीपनींची पत्नी जेव घालीत होती. परत निघाले, विद्येचं अर्जन झालं आणि निघाल्याच्या नंतर गुरुजींच्या पत्नीचं दर्शन घेतलं. राहू द्या गुरुजींचं बाजूला, गुरुजींच्या पत्नीचं दर्शन घेतलं, गुरुमातेचं दर्शन घेतलं आणि तिचे डोळे भरून आले. माय रडता आपण, खन्या तू जातोस रे बाळा, एकेरी भाषा. विश्वराम सर ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात आणि त्याला एकेरी भाषा. कन्हैया जातोस रे? हो माय, मला काम पुढे बरंच करायचे, येतो मी. आईसाहेब तुम्ही रडता कशा करता? काही नाही रे बाळा, तुझ्यासारखाच मला एक मुलगा होता, पण समुद्र स्नान करण्याकरता गेला आणि सागरात बुडून तो मृत्यू पावला. मग आईसाहेब इतक्या दिवसात तुम्ही मला कधी दुःख सांगितलं नाही, तुम्ही रडल्या नाही, याचं कारण काय? काही नाही, मुलगा जरी मृत्यू पावला पण तुला पाहिल्यावर मुलाची आठवण होत नव्हती. तुला बघितलं की असं वाटायचं तू विश्वाचा बाप आहेस आणि तूच आमचा मुलगा आहेस, पण आज तू आमच्या आश्रमातून जातोस म्हणून मला मुलाची आठवण झाली. एका पुराणाचा सिद्धांत आहे, तो मुलगा जगाच्या मालकाने परत आणला. आता कसा आणला, काय आणला, मी काय त्या गावचा सरपंच नव्हतो, त्याच्यामुळे मला काही इतकं इचकू नका. तुम्हाला जर पाहायचंच असेल तर पाहावे पुराणी विचारोनी. जमीन 300 एकर, बैल 2, कसं इतकं पाळी घालता येईल आहे का नाही? आकारात चाललंय माझं बी, तरी सांगण्याचा बऱ्यापैकी पाळी घालण्याचा प्रयत्न करतो, पण एवढं किती, आता एवढं शक्य नसतं ना ते. मग कसाच केला, आयुष्य तर वाढीता येत नाही. नाना प्रकारचे लोक चिकित्सक आहेत ना, आणि काही काही लोक इतके चिकित्सक झाले, दात पडल्यावर चावणं गेल्यावर त्यानं माळी घातल्या. दात पडल्यावर जे आहे चावणं गेले का त्यानं माळी घातल्यात, आणि ते आम्हाला शिकित. पहिले महाराज असे नव्हतेच, म्हणलं आताच्या शेपटी आहेत का? अरे तू आता फुकून दिला तर ढवळ्या कोंबड्यासारखा तू हवास येईल, आणि तू आम्हाला शिकी तू हरामखोरा. विठाला विठाला विठाला
काय आहे तर माहितीये का, याही लोकांचा दोष नाही मते भाऊ, आपल्या काही लोकांनी पानचिटपणा धरलाय म्हणून ही लोक नालायकपणा करतात. आपले लोक जर सक्षम राहिले तर काय कोणाची माय व्याली आपल्याला बोलायला. विठाला विठाला नियमाची चौकट आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, आचारसंहिता आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता आहे. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर पदर पडू देत नसेल तर सासरा चुलीला पाय लावून शेकायला. सुनानं पेटलेली धिलपी इकून ठोकायची, इकून काढायची. तिला कवडीचं पाप लागत नाही. कवडीचं पाप आचारसंहिता आहे ना, ज्याचा त्याचा नियम आहे. आपोआपल्या नियमात वागायचं, आपण आपल्या चौकटीत वागायचं. काय कोणाची माय व्याली. विठाला विठाला विठाला. तो मृतपुत्र उठून दिला. जाऊ द्या, मला स्वर्गीय सौभाग्यवती विंदुबाईसाठी बोलायचं. महाराज विश्वाच्या बापाला जिनं भाकरी घातल्या ती महर्षी सांदीपनींची धर्मपत्नी होती. नाव काय होतं घरी गेल्यावर शोधा, मी राव ठेवून देतो तसंच. टी व्हीतल्या मालिकेंच्या बऱ्यापैकी बायकांची नावं तुमच्या पाठ आहेत. इथं कोरलेत, काळ जाव, इथं कोरलेत, इथं कोरलेत. शिक्षणाची गंगा जिथून सुरू झाली त्याच्या बायकोचं नाव तुमच्या अंतकरणात कोरा, की जेणेकरून तुमची लेकरं सात्विक होतील. सरजी तुमची आई किती शिकलेल्या होत्या मला माहीत नाही, हो, पण तुमच्या आईला अध्यात्माची आवड होती इतकं मात्र लक्षात ठेवा. सदाचार, सात्विकता ह्या वारकरी संप्रदायाशी आणि काळ्या मातीशी नाळ असलेली ज्या इंदुबाई होत्या, तुम्ही प्रयत्न करत असाल नवल नाही, तुमचं वर्णन करणार नाही असा विषय नाही. पण एक लक्षात ठेवा, एवढी मोठी तुम्ही शेतीमध्ये या पवित्र मातीला दूषितपणातून मुक्त करण्याची क्रांती तुम्ही करता, याच्या पाठीमागं तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे इतकं मात्र लक्षात ठेवा. कारण माणूस हा तसा मोठा होत नसतो. पाठांतर कोण करत नाही मग ते भाऊ, सर्वच करा. सगळे लोक पाठ करतात. मला